आज शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी केंद्रीय कामगार संघटना, संयुक्त किसान मोर्चा आणि सिटूच्या वतीने देशव्यापी औद्योगिक क्षेत्रीय संप व ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली होती। त्या अनुषंगाने सोलापुरात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर व सिटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट EMH शेख यांच्या नेतृत्वाखाली संघटित असंघटित कामगार, कष्टकरी, शेतकरी यांचा विविध न्याय हक्काच्या मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता। जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले। यावेळी माजी आमदार आडम मास्तर यांनी या मोर्चा संदर्भात अधिक माहिती दिली आहे। औद्योगिक भारत बंद पुकारलेला आहे, त्याच पद्धतीनं 500 शेतकरी संघटना त्यांचा हमी भाव, पेन्शन आणि कर्जमुक्ती करता त्यांनी ग्रामीण भारत बंद केलेला आहे। सोलापूर शहरामध्ये यंत्रमाग कारखाने, रेडीमेड कारखाने, विडी कारखाने जवळजवळ 100% बंद पडलेले आहेत आणि आजचा औद्योगिक भारत बंद सोलापूर शहरामध्ये यशस्वी झालं असं मी जाहीर करत आहे। आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे वाढणारी महागाई, प्रचंड बेकारी, भ्रष्टाचाराचा महापूर, कामगार कायद्यामध्ये जे बदल झालेला आहे त्याचं परिवर्तन, 95 खाली जे पेन्शन आम्हाला मिळायला पाहिजे ते महिना 10,000 रुपये पेन्शनचा प्रश्न, माणशी 35 किलो धान्य कुटुंबाला मिळालं पाहिजे, विडी यंत्रमाग रेडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी झाली पाहिजे। आज गोदुताई परुळेकरमध्ये ड्रेनेज आणि रस्त्याचं प्रचंड वाताहत आहे, माणसं मरू लागलं, सरकार लक्ष द्यायला तयार नाही। नगरमधले घरं पंतप्रधानाच्या हस्ते मिळाले, आनंदाची गोष्ट आहे, परंतु आज 2,10,000 हप्ते भरण्याकरता कामगारांची फार घुसमट चालू आहे। म्हणून केंद्र सरकारला मी मागणी केली, 2,10,000 रुपये आमची सबसिडी वाढवा। एका बाजूला तुम्ही या देशातल्या 11 भांडवलदाराचं 25 लाख कोटी रुपये तुम्ही माफ करता, दुसऱ्या बाजूला पेट्रोल, डिझेल, गॅसच्या मार्फत 40 लाख कोटी रुपये तुमच्या तिजोरीमध्ये आले, तिसऱ्या बाजूला प्रायव्हेट फंडमध्ये जवळजवळ 15 लाख कोटी रुपये जमा असून महिन्याला 5 लाख रुपये व्याज मिळतो, तरीसुद्धा कामगारासंबंधी निर्णय घ्यायला तयार नाही, शेतकऱ्यासंबंधी निर्णय घ्यायला तयार नाही। म्हणून या देशातला कामगार, शेतकरी, या भारतीय जनता पक्ष, एनडीए सरकार, त्यांचं नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना या निवडणुकीमधून उखडून टाकण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे। त्याकरता ही पहिली लढाई आहे। येणारं सरकार या सगळ्या मागण्याकडे लक्ष नाही दिलं, त्यांचीसुद्धा त्याच पद्धतीनं दुर्दशा होईल। म्हणून तुम्हाला आम जनतेला आमची विनंती राहणार आहे की शेतकरी आणि कामगार हा मैदानात उतरलेला आहे, आता सरकारला सळो की पळो करेल आणि त्यांच्या मागण्या लढ्याच्या जोरावर तो मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही। एक शेवटची गोष्ट सांगतो, आज दिल्लीमध्ये शेतकरी कूच करण्याच्या प्रयत्नात 144 कलम लावलात, मोठमोठे खिळे ठोकलात, सिमेंट कॉन्क्रीटचे भिंत लावलात, अनेक अडचणी निर्माण केलात, तरी लाखो शेतकरी शांततेने त्या ठिकाणी आहेत। ते शेतकरी माजी सैनिक आहे, लक्षात ठेवा। पाकिस्तान विरुद्ध लढलेला, चायना विरुद्ध लढलेला हा पंजाबमधला, हरियाणामधला, UP-मधला शेतकरी आहे। त्या शेतकऱ्याला डिवचण्याचा प्रयत्न केलात, भारताचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, सरकारचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझी विनंती राहणार आहे,
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायचं असेल, एका बाजूला तुम्ही अन्नदाता म्हणता आणि दुसऱ्या बाजूला रोज आत्महत्या आहेत. पंतप्रधानाला माझं आव्हान आहे, तुम्ही 10 वर्ष पंतप्रधान होता, सगळ्यात जास्त आत्महत्या तुमच्या काळात झालेल्या आहे. म्हणून तुम्ही या गोष्टी आचारसंहितेच्या अगोदर करा. त्या आझाद मैदानावर 70,000 आशा त्या उन्हामध्ये पडलेल्या आहेत, राहायला जागा नाही, खायला कण नाही, तरीसुद्धा ते लढू लागलेले आहेत. अजून मुख्यमंत्री निर्णय घेत नाही. खात्याचा मंत्री म्हणला मी निर्णय दिला, 10,000 रुपये दिलं, आशांना 7,000 दिलं, 2,000 बोनसही दिलं, पण कॅबिनेट पुढं निर्णय होत नाही. ही सरकारची दुर्दशा आहे. अशा सरकारला जनतेने आता वेळ आलेला आहे, आपल्या मतपेटीमधून उत्तर द्यावं असं आव्हान मी करत आहे.